काय साहेब ते आले नो पेपरला आज कोल्हापूर हद्दवाढीचं काय नाही रे, तोंडाला पावडर पुसल्यावानी आहे. हातवाढ करायची असती गांधीनगर काय नाही रे त्यात, दोन MIDC काय नाही त्यात. बरोबर. आता जे दिल्यात की नाही कोंडा असतात का त्या पाचगाव उजगाव तुला सांगतो कळंबा बिळंबा. आता तुला सांगतो महापालिकेला एवढा ताप आहे ते घेऊन तुला सांगतो तिथलं रस्ते बघितलं तर गल्ली बोळासारखे रस्ता आहेत. काय तुम्ही रुंदी कुठल्या अग्निशामकची गाडी जाणार, काय सुविधा देणार आहेत? हाय असती इथं सुविधा द्यायला. तर अनेक प्रश्न आहेत रे कोल्हापूरची, तिकडे कोणाचं लक्ष नाही. उठलं नुसतं हातवाढ 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 केला म्हणजे प्रश्न मिटणार आहे. IT पार्कचा प्रश्न आहे, तीर्थक्षेत्राचा प्रश्न आहे, तुला बोलतो फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, पार्किंगचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, कुठले नाही सांगा, रस्त्याचे प्रश्न आहेत. काय चाललंय तिथे, काय उत्पन्नाचं आहे साधन तुम्हाला सांग. हा आता कचऱ्यासाठी आम्हाला त्या ही जी जागा घेतलेली 2-3 केसेस आहेत आमच्या टोपची. काय झालं पुढे रातगाई बादगाई असे कामं चालू आहेत. नुसतं पेपरात आता ते अतिक्रमण पेपरला आल्यावरच काढा जातात. किती विटा झाले, पार्किंग आहे का, सुलभ शौचालय आहे काय आहे सांग ना इथं कोल्हापूरचं. नुसतं आणि आलेले पैसे काय करतात, ह्याच्यावर येतेले पैसे काय करतात, काय नियोजन आहे, कुठले रस्ते गटारी सरळ आहेत दाखीव. तोंडाला पावडर पुसल्यासारखे जाळी रातगाई बादगाई. चला आता 2 महिन्यात असतं वाहून पण गेलं हे सांगतात. डबरं काय करतात अधिकारी, वास्तविक अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी टाकाय पाहिजे, त्याशिवाय ही सुधारणार नाहीत. काय कॉन्ट्रॅक्टर मरावी तसं अधिकाऱ्यांनी पण घेतलं पाहिजे. तुम्ही बघताना क्वालिटी नियोजनबद्दल बघायचं काम आहे का नाही. आणि काय हातवाढायला काय गावायची गावायची हातवाढीला काय त्यातनं उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. खरी आहे ते गांधीनगर MIDC ही आली पाहिजे होती. उत्पन्नाचं साधन ज्याच्यावर महापालिका कुठला खर्च करा, शासन किती देते ना आत्तापर्यंत किती दिलं. आता मी ऐकून 1000 कुठे आले असं दाखवत्यात. त्याला 1000 आलं, ह्याला 200 आलं, त्याला एवढं आलं, त्याला आलं. कुठे गेलं काय गेलं काहीच कळत नाही. काही एक क्रीडांगण सरळ आहे, काही बाग सरळ आहे का काय सरळ आहे. पाण्याचा प्रश्न आहे, बोंब पाण्याचा आहे. आता ते थेट पाईपलाईन केलं सरळ कुणाला पाणीच नाही. एक दिवस ते एक नाही, ह्यो बंब पडतोय तो पण पडतोय. काय चाललंय आणि कोणाला ताळमेळ नाही. बोलणाऱ्याचं तोंड दिसायला आणि नुसती पदं पाहिजेत, रुबाब मारायला पाहिजे, सुविधा नुसत्या पाहिजेत, विकास करायचा बोंबालेला आहे. आणि जनतेला पण काय आहे हा रातगाई बादगाई तेवढाच विषय काढतात. पुढे विचारला आता पुढचं आता तुला रेड झोनचा प्रश्न आता पूर आलं मग ह्यांच्या लक्षात येते. कुठलीही गोष्ट अशी नाही आहे, त्यामुळे काय बोलणार आहे, काय बोलायचं आहे. त्या अधिकाऱ्यांना त्याचं सुखदुःख नाही, लोकप्रतिनिधींना नाही, पदाधिकाऱ्यांना नुसता रुबाब, खुर्च्या पाहिजेत, गाड्या फिरवायला पाहिजेत, हेच त्यांचा विकास आहे. हे जर माझं म्हणणं विजय साळुंखे सरदार जय हिंद. जेवढ्या महापालिकेचं पचत नाही मी एकदा सोडून 10 सांगितलं इथंच करायचं आणि इथंच नसतं. कोल्हापुरी शाहूनगरी आहे, कोल्हापूर नगरी आई देवी बघून गेली.